श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करीत श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्व अर्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसे हिच्या बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थाची. एके समय कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणपोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्रा भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते तिची समाधी लागली. त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंध्री प्राणवायू करी आश्चर्य करीती सकळजन असो झाल्या. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपाच झाली त्यांनी माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करदुण झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी. ती येसी द्यावे सोडणी तरीच श्रेष्ठ तो पावसी जनी. मग सहजाची सुरभुनी अंतिजासी सुखाने. ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मुनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खून येते तत्काळ जाणून. पाहो लागले अधोन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता. ऐसे वाटेले त्याचे चित्ता समर दर्शनात पाजला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे आजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणेले अंतर. त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार तिरी टाकोनी. कार्य आपण योजना ते शेवटानं जाये भले. ऐसे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारीला बंडाचा. त्यात त्यासी यश आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारेपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाशा तोडणी दृढ झाले. स्वामीचरणी भजन पूजन निषेधनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदोरी. नवल परी झाले दिनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीते विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा जसे अंत. त्याचे नावे तो त्वरित स्पर्श ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिता. ते बैला प्रती दिली मुक्ती. मरण चुकले त्याचे. ऐशा लीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा परिसत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा हा. श्रीरस्तु शुभम भवतु. सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणा करा. जय जय जी येतिवारा भक्तजन संताप हरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणे श्रींची स्तुती माता ठेवल्या चरणावरती. तेव्हा समर्थ त्या तेवदेती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करून नाना येथेचे भोजन ते जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली. नाना पक्वाने फकीर बोलावले 5 जण. जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञा पेती. गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शांशक झाले ते गवा. म्हणे येवण याती अपवित्र. त्यांचे कैसे घे उच्चिष्ट. यातीमध्ये पावेने कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे असा विचार. तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे. रात्रदिन द्रव्य मिळवाया साधन. त्याजवळी नसे परी.
त्यासी देखूनच समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई भाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसले 10,000च्या दिला नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य आली प्रचित गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा ऐकत भाविक भक्त 20वाध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता कळसा अध्याय 21 कृपा करून वदवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवा अवतारात ऐसे मना माझे आता जड देह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राजा शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेटून ब्रह्मरंध्रा छेतून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते घवा जवळ होते सेवकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णीला न जाय अक्कलकुटीचे जनसमस दुःखे करून आक्रंदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुंडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झाला असे तेथेचे बाळपण केले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पदे मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामीचरित्र असं कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी 12व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा कराव्या छळ आले 2 संन्यासी खल त्यांची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोदसी त्यांनी न्यावया स्वामीसी पाठविले कारभारासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची ताईला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ तो होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यांचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात एकदा पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा 23 अध्याय 13वा बाळापाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारका भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 याच निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंद तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यप्रेम एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतरामे मासा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामीने दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपदे मिळो त्या अंगी सर्वदा विनयसो वृद्धाभिमान नसो सर्व विद्यासार गौसो भक्तश्रेष्ठ लागुने ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीसा आणला त्याची रक्षा वेदाळ्या कृपाघना समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकोणी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवल्या भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसद्भावी भक्त 21वा अध्याय गोडा हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय।